नमस्कार 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 श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रत्नागिरीमध्ये 3 मे रोजी उत्साहात पार पडलेल्या दुसऱ्या किड्स सायक्लोथॉनने फिटनेससोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ हा सुंदर असा सामाजिक संदेश दिला. हा उपक्रम नेमका का घेण्यात आला, मुलांचा उत्साह आणि सायकल संस्कृतीचा वाढता प्रभाव या सगळ्यांबद्दलच आज आपण इंद्रधनुष्य या आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई. तुम्हा सगळ्यांचं आकाशवाणीच्या या स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, या किड्स सायक्लोथॉनचं अत्यंत यशस्वीरित्या तुम्ही आयोजन केलं. या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष होतं आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणताही कार्यक्रम हा टीम शिवाय होत नसतो. एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक चांगली टीम लागते आणि ती टीम म्हणजेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब ही आहे. दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व शाळांमध्ये जाऊन त्याचा या सायक्लोथॉनचा प्रचार प्रसार केला होता. त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ह्यावर्षी आम्ही 500 मुलींसाठी नियोजन केले होते. आणि ते नियोजन करत असताना आम्हाला एक असं जाणवलं की ते नियोजन सुद्धा आम्हाला कमी पडलं आणि जवळपास 100 मुलींना आम्हाला नाही घेता आलं. बापरे. त्याची आम्हाला खरंच खंत आहे. पण नक्कीच पुढच्या वर्षी 2 मे 2027 रोजी हाच छोट्या मुलांसाठी आपण हा प्रोग्राम घेणार आहोत. आणि त्या प्रोग्रामसाठी मी आज सांगतो की आम्ही कमीत कमी 700 लोकांना आम्ही घेणार, जेणेकरून आम्हाला नाही म्हणता नाही आलं पाहिजे आणि जेणेकरून आम्ही प्रत्येक मुलींचं रजिस्ट्रेशन घेऊन हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी 2 मे 2027 रोजी घेणार आहोत. वा वा, खरंच सुंदर. म्हणजे खरोखरच तुम्ही जसं म्हटलं की 100 मुलांना तुम्हाला नाही सांगावं लागलं. त्याच्यावरूनच कळतंय की किती उत्तम प्रतिसाद या सायक्लोथॉनला मिळालेला आहे. ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? नक्की सांगायचं झालं तर गेली 3 वर्ष आपण 50 किलोमीटरची एक स्पर्धा घेतो. ॲक्च्युली ती रेस असते आणि ती रेस भाटे गावखडी भाटे असा हा त्याचा मार्ग असतो. ही रेस घेत असताना आपल्या आजूबाजूच्या शहरातली, जिल्ह्यातली आणि राज्यातली सायकलिस्ट, चांगले चांगले सायकलिस्ट हे रत्नागिरीमध्ये येऊन सायकलिंग करत असतात. हे करत असताना गेली 2 वर्ष आम्हाला असं लक्षात आलं की आपण आपल्या मुलांसाठी पण, म्हणजे रत्नागिरीत असलेल्या मुलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यातूनच एक अशी संकल्पना आली की जर आपल्याला आपल्या शहरामध्ये सायकलिस्ट घडवायचे असतील तर ती लहानपणापासून आपल्याला ते घडवायला पाहिजेत. म्हणून आम्ही सर्व शाळांमध्ये जाऊन प्रत्येक स्पोर्ट्स टीचर्सना भेटून तिकडच्या सर्व मुलांना एक आवाहन केलं की तुम्ही पण आमच्या या सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून त्याचा सराव पुढे जाऊन आपल्याला त्या 25 किलोमीटरमध्ये ही आपली सर्व मुली आपल्या सायक्लोथॉनला सहभागी होऊ शकतील आणि आपल्या रत्नागिरीमधून कोणतरी एक चांगला सायकलिस्ट तयार करता येईल. त्याच्यामुळे ही संकल्पना आमच्या क्लबच्या मार्फत घेण्यात आली. बरोबर. आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बालवयात झाली तर ती अधिक उत्तम असते. नक्कीच. या उपक्रमाला बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे स्लोगन आहे ते देण्यात आलेलं होतं, तर त्याच्या मागचं कारण काय आहे? काय असतं की समाजामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तर आपल्याकडे खूप लोकांची नजर असते. आपण काय करतो, आपल्या चांगल्या उपक्रमांमध्ये आपण कशा प्रकारे कोणते संदेश देतो याचा कोण ना कोणतरी त्याच्यावर लक्ष ठेवून असतं. त्याचाच एक संकल्पना म्हणजे आत्ता ही जी आपली सायक्लोथॉन झाली त्याची एक थीम होती. त्या थीमचं नाव होतं सुपर हिरोज ऑन द व्हील्स. तर ती थीम आम्ही करत असताना आम्हाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांचं भरपूर सहकार्य लागलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ही बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना घेतली. जवळपास 501 किंवा 502 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी 327 मुलं होती आणि मला सांगायला आवडेल की 129 मुली या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. वा वा, 129 मुलींचा सहभाग म्हणजे जो मुख्य उद्देश तो अत्यंत यशस्वीरित्या ह्याच्यात झालेला दिसतोय आपल्याला. आजच्या काळात आपण बघितलं तर प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल दिसतो. मैदानही कमी झालेली आहेत आणि मुलांचा खेळाकडचा जो कल आहे तोही कमी झालेला आहे. उलट पक्षी स्क्रीन टाइम जो आहे तो वाढताना दिसतोय. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सायकलिंगचं महत्व किती वाटतं? ह्या सायक्लोथॉनची तारीख मे महिन्याचा पहिला रविवार अशी आम्ही घेतो, कारण सर्व शाळांचे परीक्षा संपलेली असते. मुलांकडे भरपूर वेळ असतो. पुढचे 1-1.25 महिना सुट्टी आहे. तर त्या 1.25 महिन्यामध्ये मुलांनी
स्क्रीनवर न राहता सायकलवर यावं, ह्याच्या मागचा हा एक उद्देश आहे, जेणेकरून त्या मुलांचं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन हे खूप सुदृढ होईल. तीच एक संकल्पना आहे की मुलांनी जास्तीत जास्त वेळ आपला सायकलवर द्यावा, ना की स्क्रीनवर किंवा मोबाईलवर किंवा कुठच्याही व्हिडिओ गेम्सवर द्यावा. ह्याच्या मागचं हेच उद्देश आहे. बरोबर. आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये मुलांचा सहभाग तर तुम्ही आकड्यांमध्ये सांगितलाच. जवळपास 502 वगैरे स्पर्धक सहभागी झाले होते. पालकांचा प्रतिसाद कसा होता? कोणताही प्रोग्राम करत असताना पालकांशिवाय तो अजिबात होऊ शकत नाही. तर किड्स सायक्लोथॉन हा उपक्रम जेव्हा आम्ही करत होतो, तर सर्वप्रथम आम्ही सर्व पालकांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या किड्स सायक्लोथॉनवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचे रजिस्ट्रेशन करून 501 किंवा 502 आम्ही जे सांगतो तेवढे मुलांना सहभागी होण्यास प्रवृत्त केलं. ही सायक्लोथॉन करत असताना आम्ही एक आवाहन केलं होतं की आम्हाला रस्त्यावर जे आपण व्हॉलेंटियर्स म्हणतो, या व्हॉलेंटिअरिंगसाठी सुद्धा आम्ही पालकांच्या ग्रुपवर आवाहन केलं की आम्हाला एक स्वयंसेवक म्हणून कोण मदतीस येईल का. तर आम्हाला सांगायला आवडेल की अनेक पालक असे आहेत की ते स्वतःहून स्वयंसेवक म्हणून आमच्या क्लबबरोबर येऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली. आणि त्याचाच एक भाग म्हणजे एवढी मोठी मुलांना घेऊन आम्ही ही संपूर्ण स्पर्धा खूप व्यवस्थितरित्या पार पाडली. जेव्हा 500 मुलं रस्त्यावर सायकल चालवतात, तर आमचा एक असं हे आहे की त्याच्याबरोबर 500 आई आणि 500 बाबा अशी माणसं त्या दिवशी रस्त्यावर होती. त्यामुळे रत्नागिरीमधला जो काय माहोल झाला होता तो अतिशय बघण्यासारखा होता. बरोबर. मुलींचा सहभाग जवळपास तुम्ही म्हटलं की 129 इतका होता. तर या मुलींच्या सहभागाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यातून समाजात एक कोणता संदेश गेला असेल? मुलं सायकल चालवताना सर्रास दिसतात. म्हणजे आपण पुण्यामध्ये सायकलिंग खूप केलं जायचं. पुण्यामधली जी संस्कृती आहे, सायकल संस्कृती, तशीच रत्नागिरीमध्ये का होऊ शकत नाही किंवा आपण का सायकल चालवू शकत नाही, असं क्लब जेव्हा विचार केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण सर्रास मुलांना सायकल घेऊन देतो, मग मुलींना का घेऊन दिली नाही पाहिजे. जसे मुलं सायकल चालवतात ते तितक्याच ताकदीने मुलीसुद्धा सायकल चालवू शकतात. आणि ती कोणतीही मुलगी ही सायकलिंगमध्ये मागे राहत नाही. ती पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे सायकलिंग करू शकते, तेवढ्याच चांगल्या प्रकारे ती एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंट्सला जाऊन पोडियम फिनिश म्हणून पण करू शकते. जेव्हा आपण सायकलिंगला जातो, त्या सायकलिंगला जाऊन येईपर्यंत त्याच्याकडे खूप गोष्टी तो कॅरी करत असतो. मग चिक्की असेल की एखादा चॉकलेट असेल, तर सायकलिंग करत असताना त्याचं एक ध्येय असतं की ती चिक्कीचा रॅपर सुद्धा तो रस्त्यावर टाकत नाही. जर ही सवय लहान मुलांना आत्तापासून लागली तर त्याचा नक्कीच त्यांना आयुष्यामध्ये पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि खरंच सांगायला आवडेल की रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून जो आम्ही उपक्रम घेतो, त्या उपक्रमामध्ये आमचं पहिलं असतं की पहिलं सेफ्टी. त्यामुळे हेल्मेट वापरायला सांगतो आम्ही. आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर तेवढंच प्रेम करा जेवढं आपण आपल्या घरावर प्रेम करा. कचरा टाकू नका. खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. आणि ह्या तुमच्या उपक्रमामुळे आता हे सिद्ध होत आहे की मुलीही उत्तम पद्धतीने सायकल चालवू शकतात. आणि जसं तुम्ही आता म्हटलं, केवळ सायकलिंग करणं एवढाच हा उद्देश नाहीये, तर त्याच्याबरोबरच आता महेश सावंत यांनी सांगितलेल्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या तुमच्या सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून रत्नागिरी शहरामध्ये सायकल संस्कृती वाढताना दिसतेय का? हो, नक्कीच. कारण कोविड नंतर आम्ही सायकलिंगला ॲक्च्युली सुरुवात केली. एखादी चांगली गोष्ट जेव्हा सुरुवात होते तर नक्कीच तुमच्याबरोबर चांगली लोक जोडली जातात. आज आम्हाला सांगायला आवडेल 250हून जास्त सायकलिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितकाच चांगला सहभाग आहे. जसं तुम्ही सांगितलं की रत्नागिरीमध्ये याचा प्रचार होतोय का, तर नक्कीच होतोय. तुम्ही आज जर बघितलं तर रोज सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सायकल चालवणारी मंडळी भरपूर दिसतील. सायकलने शाळेत जाणारी मुलं देखील आता आम्हाला दिसायला लागलेत की हेल्मेट घालून जाताना दिसायला लागलेत. तुम्ही या सायक्लोथॉनचं अतिशय उत्तम प्रकारे आयोजन तर केलं होतंच, पण या मुलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने आणखीन काही वेगळा उपक्रम राबवला होतात का? म्हणजे कोणत्या ज्येष्ठ सायकलिस्टना बोलावणं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन देणं, असं काही केलं होतं का? जेव्हा आपण सायकलिंग करत असतो किंवा आपण सायकल चालवत असतो तर आपल्या आजूबाजूच्या शहरामधून, आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये किंवा अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक
दिग्गज लोक आहेत की त्यांनी सायकलिंगसाठी काहीतरी केलं आहे. अशा लोकांना आपण बोलवलं, त्यांना काही पुरस्कार दिले. मुलांच्या समोर जे पुरस्कार देण्यामागचा एकच उद्देश होता की त्यांना देखील असं वाटेल की कधीतरी आपल्याला हा पुरस्कार मिळू शकेल. तर त्यामध्ये सर्वात प्रथम मोठा पुरस्कार आपण दिला तो सायकल गौरव पुरस्कार हा दिला. दापोलीमधले अमरीश गुरव त्यांना आपण हा सायकल गौरव पुरस्कार दिला, कारण त्यांचंच काम एवढं मोठं आहे. स्वतः मुंबईमध्ये राहतात पण दापोलीसाठी आपल्या गावात सायकलिंग वाढावी म्हणून अनेक नई सायकलिस्ट क्लब सारखेच त्यांचे स्वतःचे खूप प्रोग्राम्स ते घेत राहतात, आणि जेणेकरून दापोलीमध्ये पण सायकलिंगचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोक सायकलमध्ये यावीत. यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपण एक नवीन पुरस्कार जाहीर केला, तर सायकल कुटुंब गौरव पुरस्कार. एखाद्या कुटुंबामधल्या आई, बाबा आणि मुलं जी रोज सायकलिंग करत असतात, तर अशा कुटुंबांना आपण आयडेंटिफाय करतो आणि आपण त्यांना हा पुरस्कार देतो. आपल्याकडे चिपळूणमध्ये गोखले फॅमिली आहे की आई, मुलगा आणि बाबा हे रोज सायकलिंग करतात. जिथे कुठे रेस असते किंवा त्याच्यामध्ये हे तिघही सहभागी होतात. अजून एक आपण पुरस्कार दिला तो म्हणजे सायकल योगदान पुरस्कार. त्यामध्ये सुद्धा आपण लांजामधले पानगले काका आहेत जे रोज सायकल चालवतात. जवळपास वयाच्या 19व्या वर्षापासून आज 75-76 वर्षापर्यंत त्यांनी सायकल चालवली आणि रोजचे 15 किलोमीटर असे आजपर्यंत 2.5 लाख किलोमीटर त्यांनी सायकलिंग केलेली आहे. तर अशा लोकांना बोलवून आपण ह्या मुलांसमोर त्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन कोणी केलं का? हो, आपण मुलांना सांगण्यापेक्षा एखाद्या एक्सपर्ट माणसाने मुलांना समजावणं, त्यांचं मार्गदर्शन लाभणं हे खूप महत्त्वाचं होतं. तर भगीरथ प्रतिष्ठानचे सर्व श्री प्रसाद देवधर यांनी ह्या मुलांना आपले कोणते सुपर हिरोज असावेत आणि आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे, आपले आदर्श कोणाला मानलं पाहिजे, या गोष्टीसाठी त्यांनी सर्वांना एक चांगला संदेश दिला. ही सायक्लोथॉन तुम्ही जेव्हा आयोजित केली तर त्यावेळेला सहभागी जे स्पर्धक होते त्यांच्यासाठी सुरक्षा आणि शिस्त ह्याच्या संदर्भात कोणती काळजी घेतली होती? सायक्लोथॉन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण सर्वात प्रथम म्हणजे आपण त्या सायक्लोथॉनला लागणाऱ्या सर्व परमिशन्स काढतो. ह्या प्रोग्रामचा सर्वात मोठा चॅलेंज आम्हाला होतं की रस्त्यावर लहान मुलांना घेऊन जाणं, आणि ते सुद्धा 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. तर हे करत असताना रत्नागिरी वाहतूक शाखेचं आम्हाला खूप योगदान मिळालं. म्हणजे ही मुलं जेव्हा सायकलिंग करणार होती तेव्हा सर्वात पहिला टप्पा होता की माळनाकामधला रोड क्रॉसिंग करणं. तिथून ते जाणार होते पॉवर हाऊसला, तर तिथे अजून एकदा मेन रोड क्रॉसिंग करणार. हे 2 रोड क्रॉसिंग्स हे खूप महत्त्वाचे होते. आणि शांतीनगर इथून त्यांना परत युटर्न मारून त्याच मार्गाने आपण तारांगण इथे घेऊन येणार होतो. तर 500 मुलं जेव्हा आपण सायकलवर बघतो तेव्हा तो क्राऊड हँडल करणं हा एवढा सोपा नसतो, किंवा त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायला आवडेल की वाहतूक शाखेशिवाय ही सायक्लोथॉन पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचं सहकार्य भरपूर लागलं. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनी 125 मुलांचा एक गट केला, मुला-मुलींचा, आणि त्या 125 मुला-मुलांच्या गटासाठी एक रायडर कॅप्टन दिला. आणि त्या मुलांना एवढं सांगून ठेवलेलं होतं की तो तुमचा कॅप्टन आहे, त्याला ओव्हरटेक करायचं नाही. त्यामुळे ते एक सगळं कॉम्बिनेशन जुळून आलं आमचं. प्रत्येक इव्हेंट्सला आम्ही ऑन रोड काम करत असतो, पण जेव्हा 500 मुलं समोर दिसतात तेव्हा कुठेतरी एक भीती असते, कारण एक अपघात जरी झाला तरी एवढेही आमच्या 2-3 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरून टाकू शकतो. तर स्पर्धा होऊन जेव्हा मुलं घरी पण जात असतील तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण मुलंच हे आपली नेक्स्ट जनरेशन आहे. तर त्यांची काळजी आपण आजपासूनच म्हणजे आत्ता घेतलीच पाहिजे. तर ते हे सगळं करत असताना पालक वर्ग, RCC टीमची व्हॉलेंटियर्स आणि वाहतूक शाखा यांच्या तिघांच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा खूप यशस्वी होऊन गेली. वा वा, अतिशय उत्तम पद्धतीची काळजी क्लबने घेतलेली होती. नक्कीच, कारण जेव्हा आपण एखादा प्रोग्राम घेतो तर त्या प्रोग्रामच्या पाठीमागे किमान 2 ते 3 महिन्याची मेहनत असते, आणि ती मेहनत करत असताना ज्या दिवशी ॲक्च्युली राईडचा दिवस असतो, म्हणजे तो जेव्हा सकाळचा फ्लॅग ऑफ 7 वाजताचा होता, आपला पहिला फ्लॅग ऑफ झाला. सर्व मुलं जसं आम्ही नियोजन केलं होतं त्या प्रकारे ती सर्व मुलं आपापल्या रोडवर सायकलिंग चालवायला सुरुवात केली त्यांनी. आणि जेव्हा ती मुलं पहिली बॅच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या कॅप्टननी घेऊन आणली, तर ती बॅच बघतानाच आम्हाला एवढं समाधान वाटलं की बाबा
म्हणजे आपलं काम 3 महिन्याचं जे काम आहे ते 15 मिनटं 20 मिनटामध्ये संपून आल्यानंतर जी मजा आली तर ती काही गोष्टी असतात ना आपण म्हणजे सांगू शकत नाही. जेव्हा मुलांच्या गळ्यामध्ये आम्ही मेडल्स घातली आणि ती जी काय त्यांची एक्सप्रेशन्स किंवा त्यांचं हसणं असेल किंवा डोळ्यातले त्यांचे भाव असतील ते बघूनच आम्हाला वाटलं की यस, आम्ही जी काय मेहनत आमच्या क्लबनी घेतली आहे ती नक्कीच त्या क्षणाला आम्हाला ती पेड ऑफ झाली. म्हणजे आम्हाला समजलं की हा क्षण असा आहे की तो सांगू शकत नाही, पण तो खूपच वेगळा असतो. फिटनेस, पर्यावरण आणि सामाजिक संदेश या तिन्ही गोष्टी तुमच्या या एकाच उपक्रमामधून जोडल्या गेल्या, तर याच्याबद्दल काय सांगाल? सायकलिंगमुळे या किमान 500 मुलं जेव्हा सायकलला आपण एखाद्या प्रोग्राममध्ये आणतो, तर आत्ता ह्या वयामध्ये म्हणजे 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत जी मुलं ह्या सायक्लॉथॉनला आली होती, त्यांना जर आज फिटनेस आणि आपली स्वतःची काळजी घेता आली तर नक्कीच त्याचा पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक होणार आहे. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे वेळ नाही, सगळ्यांना 24 तास मिळालेले आहेत, वेळ नाही वेळ काढावा लागेल. किमान 1 तास जर आज मुलांनी सायकल चालवली किंवा अगदीच काही नाही तर ट्युशनला जाताना घरात जरी सायकल चालवली तरी नक्की त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आणि निसर्ग बोललात तर सायकल सारखं साधनच नाही. जेव्हा तुम्ही सायकलिंग करता तेव्हा आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाज जे कधीच गाडीमध्ये येत नाही किंवा कधीच बाईकवर येऊ शकत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे एखादा पक्षी तुम्हाला कधीतरी चांगला दिसू शकतो किंवा एखादा प्राणी दिसू शकतो, तर हे सायकलिंगमुळेच शक्य होऊ शकतं. हे कोणत्याही गाडीमुळे किंवा कोणत्याही टू व्हीलरमुळे होऊ शकत नाही. आणि आत्तापासून जर या मुलांना त्याची गोडवा लागला तर नक्कीच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होऊ शकेल. भविष्यात आणखीन असे कोणते उपक्रम तुम्ही घेणार आहात? जसं मगाशी मी सांगितलं की पुढच्या वर्षी 2 मे 2027 रोजी हीच मॅरेथॉनची म्हणजे सायक्लोथॉनची स्पर्धा आपण घेणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबला एक घोषवाक्य आहे आणि ते एकमेव असं सायक्लिस्ट क्लब आहे की त्याला संस्कृतमध्ये घोषवाक्य आहे, नित्य निरंतर गतिशील हा. नित्य निरंतर गतिशील हा. हां, याचाच अर्थ असा आहे की आपण फक्त काम करत जायचं आहे. आपल्याला रिझल्ट काय मिळणार माहिती नाही, पण जसं आमचं घोषवाक्य आहे त्या घोषवाक्याच्या अनुसरून आम्ही असे प्रोग्राम घेतच राहणार आहोत, जेणेकरून समाजामध्ये आणि लहान मुलांमध्ये एक चांगला संदेश जाईल. बरोबर. आणि लहान मुलांसोबत काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. हो, नक्कीच. कारण तीच आपली मुलं आहेत आणि तेच आपलं भविष्य आहे. नक्कीच. पालक आणि मुलं या दोघांनाही तुम्ही कोणता संदेश द्याल? पालकांना मी सर्वात मोठा संदेश देईन की आपल्या मुलांवर पहिला विश्वास ठेवा. त्यांना जे काय करायचे ते करू द्या, फक्त तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहा. आणि मुलांना एक सर्वात महत्त्वाचा संदेश असा राहील की आता मे महिना आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे, तो वेळ सायकलवर घालवा, मैदानी खेळावर घालवा, ना की मोबाईलवर किंवा व्हिडिओ गेम्स जितका टाळता येईल किंवा मी तर म्हणेन नाही खेळला तरी चालेल, एखादा व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा सायकल चालवा आणि जास्तीत जास्त वेळ सायकल किंवा मैदानी खेळावर तुम्ही घालवले पाहिजेत असं मी सांगेन. श्रोते हो, रत्नागिरीत आयोजित झालेली सायक्लोथॉन, किड्स सायक्लोथॉन या संदर्भात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांच्याकडून आत्तापर्यंत आपण माहिती जाणून घेतली. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सायक्लोथॉनमध्ये जे 2 स्पर्धक सहभागी झाले होते, आपले बालमित्र आहेत अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई. आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात याच सायक्लोथॉनबद्दल आता आपण त्यांच्याशीही बोलूया. अर्णव आणि यज्ञा, तुम्ही दोघंही तुमची स्वतःची ओळख, तुम्ही कितवीत आहात आणि कोणत्या शाळेत जाता ते सांगाल? नमस्कार, मी अर्णव मकरंद पटवर्धन. माझ्या शाळेचं नाव फाटक हायस्कूल असून मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. नमस्कार, मी यज्ञा सुहास ठाकूर देसाई. मी सर्वांकश विद्या मंदिरमध्ये शिकते आणि आत्ता 9वीत आहे. वा, श्रोते हो, 8वी आणि 9वी अशा 2 इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं आहेत. अर्णव, मला सांग, तू या सायक्लोथॉनमध्ये का सहभागी झालास? मी या सायकलोथॉनमध्ये सहभागी होण्याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सायकल चालवता येते, आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य निहाळता येतं म्हणून. सायकल चालवायला तुला कधीपासून आवडायला लागली?
कोरोना महामारीच्या वेळेस जेव्हा आम्हाला शाळेला सुट्टी पडली तेव्हा माझे बाबा हे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांबरोबर सायकल चालवायला जायचे. तेव्हा त्यांचं बघून बघून मी पण मी सायकल घेतली आणि सायकल चालवायला सुरुवात केली. मी सायकल चालवायला जायचं हे बघून माझे मित्र पण माझ्याबरोबर यायला लागले. असं करून करून आमचा एक ग्रुपच बनला. आम्ही सगळे बालदोस्तो रोजच मिऱ्यावर सायकल चालवायला जायचो, कधी कधी गोळपला जायचो. त्यामुळे रोज रोज सायकलिंग करून मला सायकलिंगची आवड निर्माण झाली. अरे वा, मस्तच. आणि खूप लांबपर्यंत तुम्ही जाता मित्र मिळून. यज्ञ, मला सांग, तू या सायक्लोथॉन मध्ये सहभागी झाली होतीस तर तुला कसं वाटलं? काय अनुभव होता तुझा? रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत आयोजित केलेले किड्स सायक्लोथॉनमध्ये सहभागी होताना मला खूप आनंद झाला. सायक्लोथॉनच्या निमित्ताने नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या. पूर्ण दिवस फ्रेश गेला. भीती वाटली का ग तुला? नाही. अच्छा, रोज सराव करतेस? हां, ट्युशनला जाताना रोज. पण त्याच्या व्यतिरिक्त मुद्दाम सायकल चालवण्याचा असा सराव करतेस का? सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सायकल चालवते. यज्ञ, मला सांग, तू स्वतः सायकल चालवतेस तर आपल्या आजूबाजूलाही आपण अनेक मुली बघतो. तर या मुलींनी वेगवेगळ्या खेळात सहभागी व्हायला हवं असं तुला वाटतं का? आणि सायकल व्यतिरिक्त मग तुला काय आवडतं? हो, मुलींनी विविध खेळात सहभागी व्हायला हवं, कारण कॉन्फिडन्स वाढतो, फिजिकली स्ट्रॉंग होतं आणि फिट राहतं. मला सायकलिंग व्यतिरिक्त बॅडमिंटन खेळायला आवडतं, कारण त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो. अरे वा, म्हणजे बॅडमिंटनही तू खेळतेस. अर्णव, या सायक्लोथॉन मधला तुझा अनुभव कसा होता? या स्पर्धेत साधारण 500 स्पर्धक सहभागी झाले होते आणि या स्पर्धेमध्ये 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 स्पर्धा एकाच वेळी झाल्या. मी 10 किलोमीटरचं अंतर साधारण अर्ध्या पाऊण तासात कव्हर केलं. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने खूपच चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यांची मेहनत यशस्वी झाली. वा, मला सांग, तुझ्या आईबाबांनी तुला याच्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं? माझे बाबा आधी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमध्ये सदस्य आहेत. तेही सायकल चालवायला जायचे, त्यामुळे मलाही सायकल चालवण्याची गोडी लागली आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तू या सायकलोथॉनमध्ये यशस्वीपणे 10 किलोमीटर अंतर सहजतेने कापू शकशील. आणि माझ्या आईने देखील मला प्रोत्साहन दिलं की तू 10 किलोमीटर अंतर अर्ध्या 1 तासात पूर्ण करू शकशील. दोघांनी तुझ्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्याच्यामुळे तू विश्वासाने त्याच्यात सहभागी झालास आणि अंतर पूर्ण केलंस. यज्ञ, या सायक्लोथॉन मधनं तुला नवीन काय शिकायला मिळालं? सायक्लोथॉनमध्ये मला डिसिप्लिन, टाईम मॅनेजमेंट आणि टीमवर्क शिकायला आणि बघायला मिळालं. वा, मग तुझ्या मैत्रिणींनाही तू सायकलिंग चालवायला प्रोत्साहित करशील का? हो, मी माझ्या मैत्रिणींना सायकलिंगसाठी प्रोत्साहन याही वर्षी दिलं होतं. माझ्यासोबत आणखीन 4 मैत्रिणी सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. वा वा वा, क्या बात है. खरोखरच श्रोते हो, जर तुम्ही ऐकत असाल की आपण मुलांना चांगली दिशा दिली तर केवळ आपलंच मूल चांगल्या दिशेने जातं असं नाही, तर त्यांच्यासोबत असणारी जी त्यांची मित्रमैत्रिणी आहेत तीही त्या एका चांगल्या उत्तम मार्गावर चालायला जातात. अर्णव, मला सांग, मोबाईल गेम आणि सायकल या दोघांमध्ये जर तुला काही एक गोष्ट निवडायची झाली तर तू काय निवडशील? सायकलिंग म्हणजे व्यायाम. व्यायाम, बरोबर. मोबाईल जास्त वापरतोस कामापुरता? हो. हेही खूप महत्त्वाचं आहे. श्रोते हो, आपल्याही घरात लहान मुलं असतील, पण बघा, जसं या दोघांनीही सायकलिंग करण्याची ही जी सवय आहे ती अतिशय लहान वयापासून त्यांनी लावून घेतली. कोरोना काळ म्हणजे जवळपास आत्तापासून 4-5 वर्षांपूर्वीपासून अर्णव सायकलिंग करतोय. यज्ञाही अलीकडे सायकलिंग करायला लागलेली आहे. पण जेव्हापासून आपण ही सवय त्यांना लावतो, चांगली सवय, तर एकदा ती सवय लागली की मुलं पुन्हा दुसऱ्या कुठच्या वेगळ्या गोष्टींकडे वळत नाहीत. हेच आपल्याला याच्यातनं दिसून येतं. अर्णव, तुला मोठेपणी कोण व्हायचंय आणि फिटनेस त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? मी मोठेपणी काय होणार ते अजून निश्चित नाही केलं, पण नोकरी किंवा व्यवसायामध्ये फिटनेस हा अत्यावश्यकच आहे. म्हणजे आपल्याकडे जरी वेळ नसला तरी आपण वेळ काढून व्यायाम केलाच पाहिजे. जर आपण व्यायाम नाही केला तर आपली बॉडी फिट नाही राहणार आणि आपण जे काही काम करतोय ते काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. मोठेपणी कोण व्हायचंय हे तर तू ठरवशीलच, पण तुला व्यायामाचं महत्त्व आत्तापासून कळलेलं आहे. हो हो, हे नक्की आहे. यज्ञ, मला सांग, या सायक्लोथॉनसाठी तुझे आई वडील, तुझे शिक्षक यांनी तुला कसा पाठिंबा दिला? आई बाबाने मला सायक्लोथॉनसाठी नवीन गिअरची सायकल घेऊन दिली. हां. मग रोज सकाळी मी, माझे बाबा आणि माझा लहान भाऊ सुट्टीच्या दिवशी सायकलिंगला जातो. अरे वा. आणि रोज क्लासला आणि ट्युशनला जाताना मी सायकल घेऊन जातो. खूप छान. यज्ञ, रोजच्या आयुष्यात जसं आता अर्णव म्हणाला की व्यायामाचं खूप महत्त्व आहे, फिटनेस आपला महत्त्वाचा आहे, तर
फिटनेस मिळवण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी तू काय करतेस? हो, मी रोज सकाळी योगासने आणि सूर्यनमस्कार घालते आणि सुट्टी दिवशी सायकलिंग. वा वा वा, खूप छान. खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्ही करताय. अर्णव सायकल चालवतो, त्याला आत्ता इतक्या लहान वयापासून व्यायाम का आवश्यक आहे, शरीराला त्याचा काय उपयोग आहे हे कळलेलं आहे. यज्ञा सूर्यनमस्कार घालते, तीही फिटनेससाठी आत्तापासून सजग आहे. यज्ञा, मला सांग, तू इतर मुलींना काय सांगशील? मी इतर मुलींना हेच सांगेल की अभ्यासासोबत योगासनं, सूर्यनमस्कार आणि सुट्टीच्या दिवशी सायकलिंग करा. तुमच्यासोबत तुमच्या आईबाबांना घेऊन जावा आणि सायकलिंग जर जमत नसेल तर कोणता तरी एक खेळ खेळत राहावा. अर्णव, तू तर स्वतः सायकल चालवतोसच. तुझ्या वयाचे इतर अनेक मुलं असतील की जी तुला या सायकलिंगच्या माध्यमातून भेटत असतील. त्याच्या व्यतिरिक्त तुझे जे मित्रमंडळी आहेत, शाळेतले अन्य मित्र असतील किंवा इतर ठिकाणी नव्याने मिळालेले मित्र असतील, तर या सगळ्यांना तू काय सांगशील सायकलिंगच्या संदर्भात? मी शाळा, अभ्यास, जादा शिकवणीतून वेळ काढून सायकल चालवतो. त्याचप्रमाणे तुम्ही पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा सायकलिंग चालवा किंवा कुठचाही व्यायाम करा, कारण सातत्य आणि सराव हेच फिटनेसचे गमक आहे. इयत्तांनुसार अभ्यास वाढत जातो, त्या प्रमाणात सायकल चालवणे आणि व्यायामही आपण केला पाहिजे. घरच्या घरी सूर्यनमस्कार, उड्या मारणे किंवा सायकलिंग ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. शाळेचा अभ्यास तर वाढतोच, जसं आता 10वीच्या टप्प्यावर तुम्ही दोघंजण आलेली आहात. पण शाळेचा अभ्यास किंवा बोर्डाची परीक्षा हे सगळं करत असताना आपल्याकडे जर व्यायामाची आवड असेल तर तो ताणही आपल्याला सुसह्य होतो, हो की नाही? हं. खूप छान तुम्ही दोघांनी माहिती दिलीत. श्रोतेहो, यज्ञा आणि अर्णव यांच्यासारखी मुलं जेव्हा घडत असतात तेव्हा आपल्या देशाचं भविष्य आपण घडवत असतो. खरंच सायकलिंग हा फक्त एक व्यायाम नाही आहे, तर एक निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव यांचा एक सुरेख संगम आहे. रत्नागिरीमध्ये झालेल्या या किड्स सायक्लोथॉनमधून मुलांनी आणि पालकांनी एक सकारात्मक संदेश समाजासमोर ठेवला आहे. आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि आपले बालमित्र अर्णव पटवर्धन आणि यज्ञा ठाकूर देसाई, तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आणि भविष्यातल्या तुमच्या सर्व उपक्रमांना आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य